नमस्कार, मी सौरभ कोरटकर. गुड मॉर्निंग महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. 11 मतदारसंघात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि सोमवारी मतदान होणार आहे. पुणे, संभाजीनगर, शिरूर, नगर, बीड, शिर्डीत प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळमध्ये आज सांगता सभांचा धडाका आहे. आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसेकडून. प्रदीप, सौरभ अगदी बरोबर आहे. खरं तर चौथ्या टप्प्यामधलं ज्या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होतंय त्या मतदारसंघामधल्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. या 11 मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाची अटीतटीची लढत जी आहे ते आपल्याला बीड लोकसभा, त्याचबरोबर नगर दक्षिण, शिर्डी लोकसभा, पुणे लोकसभेमध्ये पाहायला मिळते. या खरं तर 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये काय होणार याचा निकाल जो आहे तो 4 तारखेला स्पष्ट होईल. मात्र सगळ्याच उमेदवारांसमोर आव्हान आहे ते म्हणजे जास्तीत जास्त मतदान करून घेणं. कारण तिसऱ्या टप्प्यामधलं मतदान पाहता चौथ्या टप्प्यामध्ये या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदारांचा टक्का वाढावा यासाठी खरं तर उमेदवारांचे प्रयत्न असणार आहेत. जास्तीत जास्त मतदार जो आहे तो मतदान केंद्रापर्यंत जाईल आणि मतदान जो आहे टक्का जो आहे तो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती वाढेल. खरं तर 11 लोकसभा मतदारसंघांचा विचार करायला गेलं तर स्वतः नरेंद्र मोदींनी या मतदारसंघांमध्ये प्रचार सभा ज्या आहेत ते घेतलेल्या आहेत. मग ज्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा सभा झाल्या, शरद पवार असतील यांचा सुद्धा प्रचाराचा धडाका जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. पश्चिम महाराष्ट्रामधल्या 4 महत्त्वाच्या जागा आहेत ज्याच्यामध्ये पुणे, शिरूर, मावळ त्याचबरोबर या मतदारसंघांचा समावेश पाहायला मिळतोय. तर मराठवाड्यामधल्या संभाजीनगर, बीड आणि जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रामधल्या सुद्धा 4 जागा आहेत. या लोकसभा मतदारसंघांमध्ये नेमकं काय होणार याची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागून आहे. पंकजा मुंडे विरुद्ध खरं तर बजरंग बाप्पा सोनवणे ही थेट लढत जी आहे ती आपल्याला बीड लोकसभेमध्ये पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला जालन्यामध्ये स्वतः केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध अमर काळे अशी थेट लढत आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या जागेचा विचार करता मावळमध्ये जी लढत जी आहे ती अटीतटीची बनलेली आहे. कारण स्वतः अजित पवारांनीच अमोल कोल्हेंना थेट आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंसाठी सुद्धा शेवटच्या दिवशी आज शरद पवार जे आहेत प्रचार सभा घेत आहेत. पुण्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची जाहीर सभा जी आहे ती पार पडते. आपण पाहतोय की नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची ही अंतिम तयारी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे 11 लोकसभा मतदारसंघांमधला आजचा प्रचाराचा खरं तर हा आजचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या सभा आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः खरं तर मराठवाड्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये थेट लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा थेट सामना जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः मावळ लोकसभेमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वगैरे ही शिवसेनेमध्ये लढत जी आहे आपल्याला पाहायला मिळते. 11 मतदारसंघांमध्ये या संदर्भातलं मतदान आहे त्याची तयारी सुद्धा प्रशासनाकडून तयारी झाली. त्या पार्श्वभूमीवर आज सभांचा धडाका बघायला मिळतोय. प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल.